नमस्कार मित्रांनो, आज तुमचं स्वागत आहे शारदा किचन मॅजिकमध्ये। आज बघू शकता आपण बनवणार आहोत आज मुगाच्या डाळीचा शिरा। किती छान आणि किती सुंदर झालेला आहे, एकदम छान आणि एकदम असा एकदम मऊ लुसलुसीत झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया, काय काय लागते त्याच्यासाठी। आता मी घेतलेले आहे इथं 250 ग्रॅम डाळ मुगाची। त्याच्यानंतर मी घेतलेले पूर्ण ड्रायफ्रूट तुम्ही बघू शकता, काजू बदाम, गोडंबी आणि ते 1 वाटी साखर आणि 1 वाटी तूप आणि परत त्याच्या म्हणजे मी हे पण घातलेलं आहे पंकिंग सीड। आता ही डाळ आपण मस्तपैकी स्वच्छ धुवून घेऊया, कारण याला पावडर वगैरे लावलेली असते, तर याला 1 ते 2 वेळा आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ। छान स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण याला मस्त छानपैकी चाळणीमध्ये गाळून घेऊया पूर्ण पाणी खाली आणि याला थोडा वेळ असं सुकू देऊया। आता तोपर्यंत आपण एक पॅन घेतलेला आहे, तिच्यात मी 1 लिटर दूध घातलेलं आहे आणि 1 लिटर दूध घातलेलं आहे त्याच्यावर आता थोडंसं आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी घेतलेली साखर पण याच्यामध्येच टाकलेली आहे। तुम्ही याच्यामध्ये शिऱ्यामध्ये पण घालू शकता, मी दुधातच घातलेली आहे। तिच्यात मी आता थोडंसं केसरसुद्धा घातलेलं आहे। आता डाळ आपली छान सुकलेली आहे। आता बघू शकता, आता डाळ आपण कमी आचेवर छानपैकी अशी आपल्याला एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजू द्यायची आहे। बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि शिरा एकदम टेस्टी लागते डाळसुद्धा छान भाजल्यानंतर। आता आपण हे डाळ त्या पॅनमध्ये टाकून घेतलेली आहे। आता आपण मिक्सरमधून त्याला काढून घेऊया। तुम्ही बघू शकता छान रव्यासारखं बारीक बारीक असं पिसून घेतलेलं आहे मी। आता मी 1 वाटी तूप घातलेलं आहे। तूप आणखीन एक्स्ट्रासुद्धा तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे। तुम्ही बघू शकता मी 2 चमच हे घेतलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे, ते छानपैकी आपल्याला तुपामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मुगाच्या डाळीचं बेटर। आता तुम्ही बघू शकता ते छान मस्तपैकी कलर किती छान चेंज झालेला आहे। तुम्ही याच्यामध्ये तूप आणखीनसुद्धा ॲड करू शकता। आता मी त्याच्यामधले पूर्ण ड्रायफ्रूट आहे ते मी याच्यामध्ये घालून देणार आहे, जेणेकरून ड्रायफ्रूट याच्यामध्ये टाकल्यावर ते थोडा वेळ आपण भाजून घेऊया, मग जेणेकरून ड्रायफ्रूट भाजून घ्यायचं काम नाही पडणार आहे वेगळे, त्याच्यामध्येच ते भाजून जातात। त्याच्यामुळं मी ते ड्रायफ्रूट त्याच्यामध्येच टाकून घेतलेले आहे। आता तुम्ही बघू शकता छान आपण 2-3 मिनटं असं त्याला भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता छान भाजलेलं आहे। आता याच्यामध्ये मी दूध घातलेलं आहे। दूध आता याला थोडं थोडं करून घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला 2-3 वेळास याच्यामध्ये दूध घालायचे, कारण की एक वेळेस याच्यामध्ये बघू शकता तुम्ही दूध घातलं होतं किती एकदम पूर्णपणे कोरडं झालेलं आहे। आता आपण परत त्याच्यामध्ये दूध घालणार आहे। तुम्ही याच्यामध्ये पाणीसुद्धा यूज करू शकता, ऑप्शनल आहे, तुमची मर्जीनुसार। तुम्ही बघू शकता छान एकदम शिरा आपला तयार होत आहे। आता याला छान 2, 4, 5 मिनटं तरी आपल्याला कमी आचेवर आपल्याला होऊ द्यावं लागतं। तुम्ही बघू शकता छान कोरडा झालेला आहे। त्याच्यामध्ये अजून तुम्ही थोडंसं दूध घालून द्या। मी अजून परत त्याच्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं असे 2-3 वेळा करून याच्यामध्ये दूध घालायचं आहे, जेणेकरून हे खूप छान फुगते। तुम्ही बघू शकता छान माझं मस्त तूप सुटायला सुरुवात झालेली आहे त्याला। आता एकदम मस्तपैकी हे बघा तुम्ही छान तूप सुटलेलं आहे त्याला आणि एकदम भारी रेसिपी बनलेली आहे आपली। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। शिरा बघा किती छान झालेला आहे।